आज आपण बनवणार आहोत सिंपल अशी कांद्याची पात। नमस्कार, मी अक्षता, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये। वेळ न घालवता चला मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कांद्याच्या पातीला स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि मी याचे कांदे पण कापण्यासाठी घेतलेले आहेत। याचा वापर मी भाजीमध्ये करणार आहे। हे बघा, मी कांद्याच्या पातीला बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मी 3-4 पाण्याने याला धुवून घेतलेला आहे आणि हा कांद्याच्या पातीचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि 2 चमचे मी इथे मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। आता मी एका पॅन मध्ये तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता मी यात कांद्याच्या पातीचे कांदे टाकून घेत आहे। याला आपल्याला 3-4 मिनिटे परतून घ्यायचं आहे। हे बघा, आपल्या कांद्याला लालसर रंग येत आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी यात लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतल्या होत्या ते मी यात टाकत आहे। याला पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटे याला आपण परतून घेणार आहोत। आता मी यात कांद्याची पात टाकत आहे। याला पण आपण मिक्स करून घेऊया। आणि आता मी यात जी मी डाळ धुवून घेतली होती ती डाळ यात ऍड करत आहे। म्हणजे मी यात मुगाची डाळ टाकून घेत आहे। मिक्स करून घेऊयात। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा। आता मी यात थोडी हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर मी यात लाल मिरची पावडर टाकत आहे आणि यात मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे। कूट हे ओबडधोबड असावं, जास्त बारीक कूट यात टाकायचं नाही आपल्याला। चवीनुसार मीठ। आता आपण याला मिक्स करून घेऊयात। आणि भाजी शिजण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकून घेत आहे। पाणी मी छोटी अर्धा वाटी टाकलेलं आहे। एकदा फक्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण याला 5 ते 6 मिनिटे भाजी शिजवून घेणार आहोत। पाच ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी पण शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला कांद्याच्या पातीची भाजी करायची आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला पण सबस्क्राइब नक्की करा। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। आता ही भाजी मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवत आहे।
अशा प्रकारे तुम्ही ही कांदापातची भाजी नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।